जिथे स्वच्छता असते तिथे सरस्वती नांदते, अशी आपल्या भारतीयांची पारंपरिक समजूत आहे. परंतु स्वतःच्या घराच्या स्वच्छतेबाबतीत इतके आग्रही असणारे आपण परिसराच्या स्वच्छतेचा विचार करतो का? आज भारतात 0.1 लाख टन इतका घनकचरा दररोज तयार होतो. याचाच अर्थ वर्षाला जवळजवळ 36.5 लाख घनकचरा भारतात निर्माण होतो. इतक्या मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं, यासाठी कचऱ्याचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणं ही आज आपल्यासमोरची फार मोठी अडचण आहे. रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळून जाताना येणारी दुर्गंधी, त्यामुळे पसरणारी रोगराई, यासाठी केवळ व्यवस्थेला जबाबदार ठरवून हा प्रश्न सुटणार नाही. आपण सर्वांनीच आपल्या सवयी थोड्या बदलल्या पाहिजेत. वातावरण प्रदूषित करणाऱ्या ह्या कचऱ्याच्या राक्षसापासून पर्यावरणाला वाचवण्यासाठी गरज आहे इच्छाशक्तीची आणि शिस्तीची. कमीत कमी कचरा कसा निर्माण होईल, कचरा इतस्ततः न फेकता त्याची योग्य विल्हेवाट कशी करता येईल, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. शेवटी प्रदूषणमुक्त अशा पृथ्वीवर पक्ष्या, प्राण्यांना आणि मानवाला निरोगी सुंदर आयुष्य मिळावं, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. नमस्कार. यंग ताऱ्यांच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मी जर कचरा असं म्हटलं तर लगेच तुमचा हात नाकाकडे जाईल, कारण दुर्गंधी कुणाला हवी असते. आपल्याला सगळ्यांनाच स्वच्छ नीटनेटकं राहायचं असतं. पण आपल्याच शहरामध्ये, आपल्याच गावामध्ये मात्र कचऱ्याचे ढीगच्या ढीग साठलेले असतात आणि हळूहळू दुर्दैवाने त्याची आपल्या नजरेला सवय सुद्धा होऊन जाते. पण आपण जर विचार केला तर दर दिवशी आपल्या भारत देशामध्ये आपण 1 दशलक्ष टन कचरा निर्माण करतो. एवढ्या कचऱ्याची विल्हेवाट लागते तरी कशी, आणि त्यासाठी आपण काही मदत करू शकतो का, आपला काही हातभार होऊ शकतो का, या सगळ्याचा विचार आजच्या या भागामध्ये आपण करणार आहोत. त्यासाठी आपल्याबरोबर 2 खूप या क्षेत्रातल्या तज्ज्ञ अशा पाहुण्या आलेल्या आहेत. त्यांचा आधी परिचय करून देते. आपल्याबरोबर आहेत संगीता जोशी मॅडम. त्या स्वतः MSc पर्यावरणशास्त्र अशा पदवीधर झालेल्या आहेत. त्याचबरोबर पर्यावरण दक्षता मंचाच्या सेक्रेटरी म्हणजे सचिव म्हणूनही त्या काम करतायत. आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्याबरोबर आहेत रुपाली शैवाले मॅडम, ज्यांनी BSc बायोटेक केलं आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला एन्व्हायरमेंट आणि डेव्हलपमेंट या विषयामध्ये. त्याचबरोबर पर्यावरण दक्षता मंचाच्या डोंबिवली विभागाच्या प्रकल्प समन्वयक म्हणून त्या काम करतायत. आपलंही मनपूर्वक स्वागत. स्वच्छ सुंदर भारत, स्वच्छ सुंदर परिसर याचं स्वप्न पाहत असताना जी भावी पिढी या स्वच्छ वातावरणात वावरणारे आणि ते निर्माण सुद्धा करणारे, त्या भावी पिढीचे हे सगळे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत. तुमचंही मनपूर्वक स्वागत. मुलांच्या मनातल्या कुतूहलाला सुरुवातीला आपण वाव देऊया. काय विचारायचं तुम्हाला दोन्ही पाहुण्यांना? कचरा म्हणजे काय? आपल्या घरातली कुठलीही वापरून टाकाऊ झालेली वस्तू किंवा ज्याचा उपयोग संपला आहे अशी वस्तू म्हणजे आपण कचरा समजतो. म्हणजे आता समजा एक उदाहरण आपण घेऊया. तुझ्याकडे केळं आहे, केळ्याचं साल आता कचरा आहे का? तर नाही. जिथपर्यंत तू खात नाही सातलं केळं तिथपर्यंत कचरा नाही. म्हणजे वरच्या सालाचा उपयोग आहे की नाही? मग जेव्हा तू ते सोलतेस आणि आतलं केळं खातेस तर क्षणी वरच्या सालाचा उपयोग संपला, आता तो कचरा निर्माण झाला. म्हणजे कुठल्याही वस्तूचा उपयोग संपल्यानंतर तुम्हाला जेव्हा ती फेकून द्यावीशी वाटते तो म्हणजे कचरा. कचऱ्याचे प्रकार कोणते? कचऱ्याचं काय विभाजन आपल्याला करता येतं का? काही वर्गीकरण करता येईल का? कचऱ्याचं वर्गीकरण नक्कीच करता येईल. फक्त त्याच्यामध्ये आपण म्हणजे ढोबळमानाने सुरुवातीला आपण 2 प्रकारात मध्ये कचऱ्याचं वर्गीकरण करतो. एक म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा. म्हणजे हे अगदी बेसिक लेवलला की जे सगळ्यांना म्हणजे सामान्य माणसाला पण समजेल अशा प्रकारचं हे वर्गीकरण आहे. जसं आपण पुढे अजून त्याच्यामध्ये जाऊ, म्हणजे आता जर का सुका कचरा आहे तर सुक्या कचऱ्यामध्ये अजून वेगवेगळे प्रकार आहेत. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये आपण ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो त्या आहेत, मेटलच्या म्हणजे धातूच्या वस्तू असतात त्या आहेत, पेपर आहे, प्लास्टिक आहे, थर्माकोल आहे. असं सुक्या कचऱ्यामध्ये अजून जर का आपण वर्गीकरण करत गेलं तर अजून प्रकार आहेत. पण ढोबळमानाने मेन 2च प्रकार आहेत. एक म्हणजे सुका कचरा आणि ओला कचरा. आणि हा कचरा अशा पद्धतीने वेगवेगळा ठेवणं हे किती गरजेचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं माझ्या दृष्टीने तरी हा कचरा एकत्र करणं हेच चुकीचं आहे. जर का आपण मिक्सिंग केलं नाही तर आपल्याला वर्गीकरण करायची गरजच पडणार नाही.
आपण काय करतो, आपण ते सगळं मिक्स करतो आणि म्हणून आपल्याला वर्गीकरणाची गरज आहे. हेच जर का आपण पहिल्या स्टेजला जर का आपण वर्गीकरण केलं, म्हणजे आपल्याच घरातून, हा आपल्या घरातच जिथे प्रोड्यूस होतो कचरा, जिथे कचरा निर्माण होतो तिथेच जर का आपण त्याचं वर्गीकरण केलं तर ते एकत्र म्हणजे सेग्रिगेशन नंतर जे करायला लागतं आपल्याला ते करावंच लागणार नाही. आपण मुलांना विचारूया, तुमच्या घरात कशा पद्धतीने कचरा गोळा केला जातो? कचऱ्याच्या विविध पद्धतीने गोळा केला जातो. कचरा म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळ्या प्रकारे. ओल्या कचऱ्यामध्ये भाज्यांचे देठं, नंतर आपण केळ्यांची सालं किंवा इथे असे विविध प्रकारचे फळांचे सालं इत्यादी, आणि सुका कचऱ्यामध्ये कागद, आपली रद्दी, काच, नंतर प्लास्टिकच्या बाटल्या इत्यादी प्रकारात त्याचं वर्गीकरण करता येतं आपल्याला. आणि कुणाला अनुभव सांगायचा आहे घरात कशा पद्धतीने कचरा गोळा करता, किंवा जो कचरा निर्माण होतो घरामध्ये त्याचं पुढे काही करण्याचा प्रयत्न तुम्ही कधी करता का? हा, आम्ही ओल्या कचऱ्याचं घरी खत बनवतो आणि ते झाडांना वापरतो. अरे वा, किती छान गोष्ट आहे. एकदा जोरदार टाळ्या. सुक्या कचऱ्याचा असा काही वापर, पुनर्वापर होतो का? तुम्ही कोणी करता का? सुक्या कचऱ्यापासून आपण टाकाऊ वस्तू टिकाऊ बनवू शकतो. असा कधी काही प्रयत्न केलायस तू? हो, आता शाळेमध्ये म्हणजे टीचर मागवतात तसं मी प्लॅस्टिकच्या पिशव्यांची पायपुसणी बनवली आहे. तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. मी एक प्रश्न विचारते सगळ्यांना की किती जणांच्या घरी सिंक असतं ना स्वयंपाकघरात, तिकडे कॅरी बॅग ठेवलेली असते? तर जरा हात वर केला तर मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला की तुमच्या घरात कशा प्रकारे विल्हेवाट लावली जाते, त्याचं उत्तर आपल्याला खूप सहजपणे मिळेल. किती घरांमध्ये आपलं बेसिन असतं, तिथे कॅरी बॅग ठेवलेली असते आणि भांडी घासणारी किंवा आपण जेव्हा भांडी घासतो तेव्हा सगळा जो कचरा निघतो, खरकट वगैरे, त्याच्यात टाकलं जातं. मला वाटतं माझाही हातवर आहे ही गोष्ट, माझ्याही घरात होते. म्हणजे खरं तर हे खूप बोलकं उदाहरण आहे. म्हणजे कचरा या समस्येची आपल्याला किती अजून जाणीव करून घ्यायला हवी आहे ह्याचं एक बोलकं उदाहरण आहे. म्हणजे प्लास्टिकचा एक मूळ गुणधर्म सगळ्यांना माहिती आहे की पाणी रोधक, हा, भिजलं जात नाही प्लास्टिक. आणि मग त्याच्यामध्ये जर का आपण हा सगळा खरकटा, मुख्यतः खरकट त्याच्यामध्ये टाकलं जातं बांधून, आणि हे बांधून टाकताना सुद्धा आपण व्यवस्थित त्याला गाठ मारतो आणि नंतर ते दरवाजाच्या बाहेर ठेवतो. कुठलाही कचरेवाला ते उघडून ते वेगळं करणं एवढे कष्ट घेत नाहीत, कारण त्यांना तेवढा वेळ नसतो. लाखो घरांचा किंवा हजारो घरांचा कचरा त्यांना न्यायचा असतो काही वेळामध्ये. घंटागाडी फक्त 10-10 मिनिटं थांबते, त्यामुळे 10 मिनिटात इतक्या सगळ्या फ्लॅट्सचा कचरा अशा तऱ्हेने वेगळा करणं त्यांना शक्य होत नाही. मग तो कचरा तसाच पुढे 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 जातो आणि तो पार डम्पिंग ग्राउंड पर्यंत जातो. त्यामुळे अशा तऱ्हेने कचरा गोळा करू नये ह्याचं हे खूप चांगलं उदाहरण आहे. मग काय करता येईल आपल्याला या ठिकाणी, काय पर्याय देऊ शकू आपण? या ठिकाणी पर्याय म्हणजे मगाशी रुपाली जसं म्हणाली की सेग्रिगेशन ऍट सोर्स ही एक संज्ञा वापरली जाते. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी तो टाकतानाच वेगळा टाकायचा, एकत्र करायचा आणि मग वेगळा करायचा एवढा खटाटोप करणं शक्य नाही होत. बरोबर. एक साधा प्रयोग तुम्ही सगळ्यांनी आज घरी गेल्यानंतर करून बघा. आपल्याच घरचा कचरा आहे, दुसऱ्याच्या घरचा कचरा नाहीये, पण तुम्ही गेल्यानंतर असं प्रयत्न करा की आता मी कचरा या कार्यक्रमाला जाऊन आलो, मला त्याचं महत्व पटलेलं आहे, तर मी आजपासून सेग्रिगेशनला सुरुवात करतो किंवा करते. तुमच्याच घरातल्या कचऱ्यामध्ये तुम्हाला हात घालायला संकोच वाटेल किंवा नको नको असं वाटेल आणि तुम्ही म्हणाल की जाऊ दे उद्यापासून करूया, उद्यापासून मी टाकतानाच वेगळा टाकेन. मग कल्पना करा की आपल्याच घरातला कचरा जो मला माहितीचा कचरा आहे, जो दुसऱ्या कोणी निर्माण केलेला नाहीये, पण माझ्याच घराच्या कचऱ्याच्या डब्यात मला हात घालताना नकोसं वाटतं, तर जिथे हजारो घरांचा कचरा एकत्र होतो त्या कामगारांचं काय होत असेल, त्यांच्या आरोग्याचं काय होत असेल आणि ते का वेगळा करतील? त्यामुळे ज्या ठिकाणी कचरा तयार होतो त्याच ठिकाणी तो वेगळा केला गेला पाहिजे. म्हणजे माझं जे ओलं खरकट ज्याला आपण म्हणूया घरामध्ये निर्माण आहे किंवा कुठलाही भाजीपाल्याचा कचरा आहे, देठ, फळांची सालं, हे त्या क्षणीच वेगळ्या डब्यात गेलं पाहिजे. मी ते वेगळ्या डब्यात ठेवलं पाहिजे आणि कदाचित कागदी पिशवीमध्ये ठेवू शकते मी ते. कारण ते गोळा करून द्यायचं कसं हा अनेकदा प्रश्न निर्माण होतो. सोसायटी किंवा जे गृहसंकुल आहे त्यांच्याकडे 2 वेगळे डबे असले पाहिजे. 2 वेगळे रंग चक्क जर आपण केले तर ओळखायला पण सोपं जाईल. जसे तुम्ही घराघरामध्ये वेगळे करता
तसेच सोसायटीचा जो कचरेवाला असतो त्यांनी 2 डबे घेऊन यावेत आणि ओला कचरा ओल्या डब्यात टाकता यावा आणि सुका कचरा हा वेगळ्या डब्यात गोळा करावा आणि नंतर त्याचं कंपोस्टिंग करणं किंवा पालिकेला देताना सुद्धा तो वेगवेगळा असावा. पालिकेला आपण देताना कचरा ते घंटागाडीमध्ये एकत्रच केला जातो, ओला कचरा आणि सुका कचरा. हा एक चांगलं आहे. अतिशय कळीचा मुद्दा आहे. हो, अगदी बरोबर काय आहे. आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये तरी आता म्हणजे जितक्या प्रमाणामध्ये आम्ही बघितलेलं आहे तर आपल्याकडे जरी आपण सेपरेट करून दिला तरी तो पुढे जेव्हा जातो तेव्हा तो डम्पिंग ग्राउंडला एकत्रच जातो आणि मग त्याचे डोंगर होतात. सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला जसं सांगितलं की तुम्ही सेपरेटच करा, तर तिथेच आपली स्वतःची भूमिका पण आपण बघायला पाहिजे की सगळं महानगरपालिका करेल, सगळं ग्रामपंचायत करेल असं न करता आपण पण एक सिटीजन आहोत, नागरिक आहोत, तर अशी आपली जबाबदारी पण बनते की आपणच आपल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे. तर अशा वेळेस आपण ओल्या कचऱ्याचं खत बनवू शकतो घरच्या घरी आणि जो सुका कचरा आहे जो मी मगाशी तुम्हाला सांगितलं धातू आहे किंवा थर्माकोल आहे किंवा जे काही प्रकार आहे, तर आपल्याकडे आपल्या समाजामध्ये भंगारवाला हा घटक खूप महत्वाचा आहे. तुम्ही म्हणजे निबंध लिहिताना पण तुम्ही हा विचार करा, भंगारवाला नसता तर काय केलं असतं तुम्ही. तर खरंच तुम्ही हा विचार करून बघा, आपल्या समाजामध्ये ज्या काही प्रत्येकाला जे जे काही काम दिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाचं काम खूप महत्वाचं आहे. तसंच जर का हा भंगारवाला नसेल, तुम्ही जे सुका कचरा मी तुम्हाला सांगते आहे त्याचं जे वर्गीकरण आपण करतो, तुम्हाला माहितीये घरातली रद्दी सुद्धा आपण रद्दीवाल्याला देतो की नाही, आलेल्या पैशातनं पण पार्टी करतो. तर असंच जर का तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण वर्गीकरण करत गेलात, म्हणजे जी काही टूथपेस्ट तुम्ही वापरताय, कुठलंही मलम तुम्ही वापरताय, ती पेस्ट सुद्धा रिकामी झाल्यानंतर डस्टबिनमध्ये न टाकता त्याचं एक सेपरेट एक बिन बनवा की ज्याच्यामध्ये तुम्ही ते टाकाल आणि ते पुन्हा रिसायकलिंगला जाऊ शकतं. बरोबर. जर का तुम्ही ते सुद्धा ओल्या कचऱ्याबरोबरच टाकलं तर रिसायकलिंगला जाणारच नाही, कारण की ते सेपरेटच नाहीये, तुम्ही सेग्रिगेट केलेलंच नाहीये ते, मग ते कसं जाणार पुढे. म्हणजे खरं तर असं जर सगळ्यांनी केलं तर घंटागाडीत फक्त ओला कचराच जाईल. ओला कचरा पण नाही जाणार, ओला कचरा घरच्या घरी खत बनतं. तुमचा काय प्रकार जाणार घंटागाडीमध्ये, असे काही प्रकार की ज्याच्यामुळे जे तुम्ही ओला आणि सुकामध्ये हे करू शकत नाही. उदाहरणार्थ लहान मुलांचे डायपर्स आहेत, काही जखमा झालेल्या असतात त्याच्यावरती आपण जे लावतो ते छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्याच्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ना ओल्या कचऱ्यामध्ये टाकू शकत ना सुक्या कचऱ्यामध्ये टाकू शकत, तर ह्या गोष्टी तुम्ही घंटागाडीकडे. म्हणजे मला असं वाटतं की मगाशी जी आपण व्याख्या केली की जी अत्यंत टाकाऊ वस्तू आहे ती कचरा, तर आपण आता म्हणजे या सेमी टाकाऊ ज्या वस्तू आहेत त्या अजून वेगळ्या करतो, त्यांचा पुनर्वापर करतोय आणि ज्याचा खरंच काही उपयोग नाही, बरोबर, तीच गोष्ट फक्त घंटागाडीत पाठवणार. अजून एक महत्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे की कुठलीही गोष्ट डस्टबिनमध्ये टाकण्यापूर्वी 10 वेळा विचार करा की ही गोष्ट आता मला खरंच उपयोगी नाही का. उदाहरणार्थ बिस्लरीची छोटी बॉटल सुद्धा आहे, ती बॉटल सुद्धा तुम्ही कुठल्या कुठल्या रूपाने वापरू शकता. उदाहरणार्थ आपण त्याच्यामध्ये एखादं छोटंसं रोपटं लावू शकतो, नुसतं पाणी घालून पण हे लावता, हायड्रोपोनिक्स करतात बघा, पाण्यामध्ये रोप वाढवतात, तसं करू शकतो. बरेचसे उपयोग आहेत ह्याचे, छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या. तुम्ही तुमच्या लहान उलट जास्त सुचतं लहान मुलांना. कुठलीही गोष्ट डस्टबिनमध्ये टाकण्यापूर्वी स्वतःच 10 वेळा विचार करा की ही आता खरंच मला उपयोगी नाहीये का, तरच तुम्ही ती टाका. याचं सगळ्यात अजून एक वाईट उदाहरण म्हणजे मी सांगते तुम्हाला, यूज अँड थ्रो. यूज अँड थ्रोचे पेन, मला असं वाटतं इथे असणारे सगळेजण यूज अँड थ्रोचे पेन वापरतात, बरोबर आहे. का वापरतो आपण असे पेन? जर का त्याचा वापर एकदाच होऊ शकतो, वन टाइम यूज आहे त्याचा, तर आपण हे वापरावंच का? आपणच कारणीभूत आहोत. आपला जो कचरा, जो डम्पिंग ग्राउंड वाढतंय ना, त्याच्या म्हणजे त्याच्या मागे सगळे आपणच आहोत. मला असं वाटतं की हळूहळू आपण अशा मुद्द्याकडे येतोय की एखादी वस्तू वापरून टाकून देण्यानंतर किंवा त्याच्यापेक्षा ती वस्तू वापरायला सुरुवात करण्यापूर्वीच कशा पद्धतीने वापरावी आणि कशा पद्धतीने तिचं डिस्पोजल व्हावं याचा विचार अगोदरच केला तर किती चांगलं होईल. म्हणजे कचरा निर्माणच होणार नाही. म्हणजे कचरा निर्माण करून नंतर त्याची विल्हेवाट कशी लावणार हा विचार करण्यापेक्षा निर्माणच कसा होणार नाही. बरोबर. उदाहरणार्थ आपण भारत हा आपला देश आहे आणि खूप विविध सण समारंभ आपण साजरे करत असतो. हे सण समारंभ साजरे करताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिस्पोजेबल वापरण्याची आता खूप पद्धत आलेली आहे. कारण ते वापरायला खूप सोपे पडतात. म्हणजे एकदा वापरले की गोळा करा प्लास्टिकच्या पिशवीत आणि बाहेर ठेवून द्या की आपल्या दृष्टीने विषय संपला. पण पुढचा विषय खूप मोठा चालू होतो की याची विल्हेवाट कशी लावायची. कारण यातल्या बहुतेक वस्तू या प्लास्टिक, स्टायरोफोम, थर्माकोल ह्याच्या तयार झालेल्या असतात. याचं जैविक विघटन होत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
त्याच्यामुळे फक्त डम्पिंग ग्राउंडवर भर पडण्याशिवाय या वस्तूंचा दुसरा नंतर काहीच उपयोग नसतो. सण उत्सव याही माध्यमातून आपण किती कचरा आपल्या नकळत निर्माण करत असतो आणि या सगळ्याला आळा बसू शकतो. एखाद्या झाडाला जर खत पाणी घातलं तर ते छान फोफावतं. मला वाटतं आपल्या घरामध्ये हा कचऱ्याच्या रूपाने इतकं खत आहे, आपण ते सगळं वाया घालवतोय. तर आज आपल्या विचारांना थोडंसं खत पाणी घालूया आणि नक्कीच आपले विचार कृतीच्या रूपाने बहरलेले दिसणार आहेत. यंग तरणच्या माध्यमातून हा असा प्रयत्न यापुढेही चालू ठेवणार आहोत. पण आत्ता वेळ एका छोट्याशा विश्रांतीची. परदेशात स्वच्छतेबद्दल एकदम कडक नियम झालेले आहेत, त्याबद्दल लोकांना दंड केला जातो आणि आपल्या देशात अजून तेवढे कडक नियम झालेले नाही आहेत. काही आजार झाला की मग त्याच्यावरती काहीतरी प्रतिबंधक उपाययोजना होण्यापेक्षा ते होऊ नयेत म्हणूनच काळजी घेणं आवश्यक आहे. विश्रांतीनंतर यंग तरंगमध्ये पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं स्वागत. आपल्या आजूबाजूलाच असणारा हा कचरा आणि त्याचं किती विविध प्रकारे वर्गीकरण होऊ शकतं, पुढे त्याची विल्हेवाट लावण्यासाठी किती कष्ट असतात, याचा एक भान आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांनाच येत आहे. मुलांच्या मनात खूप प्रश्न आहेत, त्यांना आपण संधी देऊया. या कचऱ्यामुळे कोणत्या समस्या निर्माण होतात? म्हणजे समस्यांचं मालिकाच निर्माण होते असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंडवरती हा कचरा जातो त्या ठिकाणी हवेचं प्रदूषण होतं, पाण्याचं प्रदूषण होतं, कारण पावसाचं पाणी झिरपून खाली जातं, पाण्याचं प्रदूषण होतं, जमिनीचं प्रदूषण होतं. शहरांमध्ये आता मुंबईसारखी शहरं, तुम्ही मुंबईतनं आलेला आहात सगळेजण, आणि मुलुंड विशेषतः जिथे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न खूप मोठा आहे, जागा शिल्लक नाही आहेत आपल्याकडे डम्पिंग ग्राउंडसाठी. आज मुंबईसारख्या शहरात किंवा ठाण्यासारख्या शहरामध्ये जागांच्या किमती एवढ्या पराकोटीच्या असताना फक्त कचऱ्यासाठी म्हणून जागा ही चैन आहे खरं म्हणजे. बरोबर. त्यामुळे हा खूप समस्या आहेत. साथीचे आजार पसरणं म्हणजे कुठलाही म्हणजे कचरा तर वर्षभर असतो, पण विशेषतः पाऊस ज्या वेळेला सुरू होतो त्यावेळेला सगळे दवाखाने भरून वाहिलेले आपण बघतो. पेपरच्या फ्रंट पेजवरती वेगवेगळ्या प्रकारच्या साथीचे आजार आलेले आपण बघतो. तर हा सगळा त्याचाच प्रकार आहे ना, कचऱ्यामधूनच निर्माण झालेल्या समस्या आहेत. कारण त्याचे योग्य प्रकारे हाताळणी झालेली नाहीये, योग्य प्रकारे त्याचे व्यवस्थापन झालेलं नाहीये आणि म्हणून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली गेलेली नाहीये. त्यामुळे हा समस्यांचा खूप मोठा एक मालिकाच तयार झालेली आपण बघतो. आता आपण साथीच्या रोगांचा उल्लेख केलात, मला गुजरातची आठवण झाली की तिथे ज्या मोठ्या प्रमाणामध्ये प्लेगची साथ आली आणि त्यानंतर मात्र नागरिकांनी जागरूकता दाखवून खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आणि एकंदर व्यवस्थेने तिथल्या खूप कायापालट घडवून आणला. तर याविषयी थोडं काय सांगाल? सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्याला असं कायापालट घडवून आणण्यासाठी असे काहीतरी धक्के द्यावे लागतात. उदाहरणार्थ आता सध्या आपल्याकडे स्वाईन फ्लूचं खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती म्हणजे तुम्ही बघाल तर हॉस्पिटल्समध्ये रुग्ण दाखल आहेत. काही आजार झाला की मग त्याच्यावरती काहीतरी प्रतिबंधक उपाययोजना होण्यापेक्षा ते होऊ नयेत म्हणूनच काळजी घेणं आवश्यक आहे. बरोबर. आता हे जे साथीचे आजार आहेत हे आधी नव्हते का? आधी पण होते, पण त्यांचं प्रमाण एवढं होतं का? आजार होते का हे? आता हे नवीन नवीन जे आजार निर्माण झालेत हे कशामुळे निर्माण झालेत, ही सगळी मालिका आहे. जसं आपण म्हणतो की कचरा साठून राहिला आहे म्हणून साथीचे आजार होतात, पाण्याचं पण तेच आहे. दूषित पाणी हे पण पाणी प्रदूषणच आहे आणि हे सगळं म्हणजे हे आपण निर्माण केलेला कचरा हा सगळा पाण्यामध्ये मिक्स होतोय आणि त्याच्यामुळे तिथली जीवसृष्टी धोक्यात येते. प्लस त्याच्यामुळे जे दूषित पाण्यामुळे पसरणारे रोग निर्माण होतात. तर ह्याच्यामध्ये सुरुवातीलाच आपण हा जो कचरा मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते की आपल्या घरातच ट्रीट करा, आपल्या घरातच त्याची विल्हेवाट लावा, म्हणजे तो तिथपर्यंत पोहोचणारच नाही, पाण्याच्या सोर्सपर्यंत पोहोचणार नाही, डम्पिंग ग्राउंडपर्यंत पोहोचणार नाही. त्याच्यामुळे होणारे आजार होणार नाहीत. डम्पिंग ग्राउंडची समस्या इतकी जास्त मोठी आहे की कचरा वेचक संघटना ज्या आहेत त्यांच्या ज्या महिला असतात त्यांना इतके वेगवेगळे आजार झालेले आम्ही बघितलेले आहेत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे कचरा ह्याच्या भोवती इतके जास्त घटक आहेत की आपण त्याचा विचारही करू शकत नाही. कचऱ्यामुळे एवढ्या समस्या निर्माण होतात, तर टाकाऊ वस्तूचा पुनर्वापर करण्यासाठी आपण लोकांची मानसिकता कशी बदलू शकतो? टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करणं हे कितपत या समस्येचं एक उत्तर असेल आणि त्यासाठी लोकांची मानसिकता कशी बदलायची? काही प्रमाणात हे उत्तर आहे, पण
जसं मगाशी म्हटलं की कचऱ्याचं वर्गीकरण जर त्याच वेळेला झालं तर जर का दोन्ही प्रकारचा ओला आणि सुका कचरा जर का एकत्र झाला तर तो डम्पिंग ग्राउंडवर गेल्यानंतर तो वेगळा होईल आणि मग सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर होईल ही शक्यता फारच दुरावते, कठीण होऊन बसतं हे. बरोबर. जर का तो वेगळा झाला, वेगळा गोळा केला गेला आणि वेगळी घंटागाडी असेल तर ह्याचा पुनर्वापर नक्की शक्य आहे. यातल्या बऱ्याचशा गोष्टींचा पुनर्वापर नक्की शक्य आहे. एक महत्वाचा मुद्दा मला वाटतं या प्रश्नातून आला की मानसिकता कशी बदलायची. मला सांगा, आपल्यापैकी कोणी परदेशात किंवा अशा मोठ्या शहरांमध्ये गेल्यावरती, एखाद्या छान मॉलमध्ये गेल्यावरती वगैरे काय आवडतं तिकडचं तुम्हाला? स्वच्छता. मग असा कधी प्रश्न पडतो का की आपल्या अवतीभोवती ती का नाही? परदेशात स्वच्छतेबद्दल एकदम कडक नियम झालेले आहेत, त्याबद्दल लोकांना दंड केला जातो आणि आपल्या देशात अजून तेवढे कडक नियम झालेले नाहीये. बरं. परदेशामध्ये जेव्हा एखादा माणूस जाऊन येतो की नाही आणि आपल्याकडे आल्यानंतर तो भरभरून तिथलं काय काय सांगतो, त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा किती स्वच्छ असतं. हा माणूस तिकडे गेल्यानंतर स्वच्छता पाळतो, त्यांचे नियम पाळतो, पण ज्या वेळेला तो आपल्या देशात परत येतो तो त्याच्याबद्दल तेवढा शिस्तप्रिय राहत नाही. बरोबर. परदेशातले जे देश आहेत ते स्वच्छ ठेवण्याचं काम कोण करतं तर नागरिक करतात. फक्त कायदा, दंड करणं किंवा तुरुंगवास ह्याच्यामुळे बदलत नाही, ह्याच्यामुळे बदल नाही घडून येत. आपल्या देशाबद्दल आपल्याला प्रेम हवं किंवा शिस्त पाळण्याची एक सवय लावून घ्यायला पाहिजे लहानपणापासून. म्हणजे आपला देश पण स्वच्छ आपण ठेवू नाही का शकत? नक्की ठेवू शकतो. फक्त आपण नागरिकांनी ठरवलं पाहिजे. मी माझ्यापासून सुरुवात केली पाहिजे. इथे अनेक पालक, शिक्षक प्रतिनिधी उपस्थित आहेत. मला त्यांच्याकडे जायला आवडेल. अशा पद्धतीचे काही उपक्रम तुम्ही आपल्या परिसरामध्ये, संस्थेमध्ये, शाळेमध्ये राबवता का? शाळेमध्ये हे उपक्रम राबवले गेलेले आहेत. प्रामुख्याने ओल्या कचरा आणि सुका कचरा वेगळे करणं. यासाठी 2 बादल्या आमच्या शाळेत वेगळ्या ठेवल्या गेलेल्या आहेत. नंतर ओल्या कचऱ्यापासून खत कसं तयार केलं जातं याचंही प्रात्यक्षिक पर्यावरण मंडळातून आम्ही मुलांसाठी असे कार्यक्रम ठेवले गेलेले आहेत आणि मुलं ते स्वतःच्या घरी पण राबवतात, शाळेत पण असं केले जात आहेत. सुका कचरा जो आहे त्याच्याबद्दल मी एक गमतीदार उदाहरण देईन की शाळेमध्ये प्रामुख्याने बॉलपेन मुलं मोठ्या प्रमाणात वापरतात आणि ते झालं की फेकून देतात. ते ह्याच्यामध्ये एक जे रिफिल प्लॅस्टिकचं असतं त्याला काही वेट म्हणजे वजन नसतं, तुम्ही पण अनेक रिफिल्स अशी जर गोळा केली, आम्ही हा उपक्रम शाळेत केलेला होता. आमच्या पर्यावरण मंडळातल्या सदस्यांनी सांगून ठेवलेलं मुलांना की अशी जेव्हा तुमची रिफिल्स संपतील तेव्हा आमच्याकडे आणून द्यायची आणि एक पिशवी केलेली होती. अशी भरपूर रिफिल्स आमची एकत्र झाली आणि मग जेव्हा ती आम्ही मगाशी जो मुद्दा निघाला की भंगाराकडे आम्ही भंगारवाल्याकडे नेऊन दिली तेव्हा त्याला किंमत आली, तेव्हा पैसा आणि तो आम्ही पुन्हा पर्यावरण मंडळासाठीच वापरला. म्हणजे अशा तऱ्हेने आपल्याला वेगवेगळे उपक्रम शाळेतही जरा विचार केला तर राबवता येतो. किंवा रद्दीपासनं कागदी पिशव्या म्हणजे प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून ते वापरता येऊ शकतं आपल्याला. किंवा रद्दीचं पासनं गणपतीच्या मूर्त्या म्हणजे तो जो लगदा केला जातो त्याच्यापासून गणपतीच्या मूर्त्या एक जर आपण विचार करायला थोडीशी कल्पकता आणि इच्छाशक्ती असेल तर आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. मला वाटतं इतका छान उपक्रम त्यांनी सांगितला, त्यांच्यासाठी एकदा जरा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. माझी खात्री आपण दोघी सुद्धा अनेक विद्यार्थ्यांसमवेत आणि विद्यार्थी एवढ्यासाठी की हे पुढचे भावी नागरिक आहेत. आपण जो म्हणतो आहोत की हा संस्कार स्वच्छतेचा व्हायला हवा, तो त्यांच्यावर तुम्ही अनेक प्रकारे करत असाल. एखादं उदाहरण? मगाशी मानसिकतेचा एक मुद्दा निघाला होता. सहज म्हणून मला एक मुलं बसली आहेत म्हणून मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की जेव्हा तुम्ही आता सणांचे दिवस असतात त्यावेळेला एकावर एक फ्री किंवा 2 खरेदी करा त्याच्यावरती एक फ्री ट्राउझर वगैरे असं असतं की नाही, किंवा 3 साबण खरेदी करा 1 पेन फ्री. तर ह्या मुलांना फ्रीचं अत्यंत आकर्षण असतं आणि हो महिला वर्गालाही असतं किंवा मोठ्यालाही असतं. पण अनेक वेळेला अनावश्यक खरेदी सुद्धा या फ्रीच्या मागे लागून केली जाते आणि मग त्या वस्तू खरंच वापरतात का तर घरात आणून त्या डंप केलेल्या असतात. म्हणजे आपलं कपाट किंवा आपलं घर हे एक प्रकारचं छोटंसं डम्पिंग ग्राउंड आपण करतो की काय, अशी कधी कधी मला शंका येते या फ्री आणि या सगळ्या गोष्टींच्या मागे लागून.
नक्कीच मला वाटतं खूप याच्यामध्ये आत्मपरीक्षणाला वाव आहे. आत्मपरीक्षणाला खूप आपण सगळ्यांनीच यासाठी थोडा थोडा प्रयत्न करायला पाहिजे. त्यासाठी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. ती बादली त्याचं खतात रूपांतर करते, म्हणून त्याला कचरा खाणारी जादूची का म्हटलंय, तर ती कधी भरत नाही. वर्षानुवर्ष ती बादली भरत नाही. आपल्याकडे हल्ली ई कचरा खूप वाढत आहे आणि त्यात असे अनेक घटक असतात जे अपायकारक असतात आपल्याला. तर मग त्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं? विश्रांतीनंतर यंग तरंगमध्ये पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एक स्वच्छ सुंदर भारत आपल्याला बनवायचा असेल तर आपण काय काय करू शकतो याचाच विचार करत असताना पुन्हा एका गोष्टीचा उल्लेख झाला की आपल्या घरातल्या ओल्या कचऱ्यातून आपण छान पद्धतीने खत निर्माण करू शकतो. तुमचंही कुतूहल जागा झालं असेल. हे नेमकं कसं होतं काय सांगाल? हा जो चार्ट आपल्याला दिसतोय तर त्या प्रकारची एक त्याला आम्ही म्हणतो कचरा खाणारी जादूची बादली. आता त्याच्यामध्ये ओला कचरा जो आपण मगाशी सगळ्यांनी सांगितलं की ओला कचरा म्हणजे काय, घरात तयार होणारा ओला कचरा, तर तो रोजच्या रोज त्याच्यामध्ये टाकायचा असतो आणि ती बादली त्याचं खतात रूपांतर करते, म्हणून त्याला कचरा खाणारी जादूची का म्हटलंय, तर ती कधी भरत नाही. वर्षानुवर्ष ती बादली भरत नाही, कारण जसा आपण कचरा टाकतो त्याचं खतात रूपांतर होतं, त्यामुळे ती बादली भरत नाही. त्यामुळे त्याच्यात वेगवेगळे थर दाखवलेले आपण बघतोय. त्या थरांचं विशिष्ट एक काम आहे. जसं त्याच्यामध्ये जैविक खत एक थर आपण बघतोय, शेणाचा एक थर आपण बघतोय. हे म्हणजे आपल्या कचऱ्याचं विरजण आहे. मगाचपासून ओला कचरा किंवा बायोडिग्रेडेबल कचरा जो आपण म्हणतोय ना, तो बायोडिग्रेडेबल करण्याचं काम हे सगळे मंडळी करतायत. म्हणजे शेणातले जीवाणू आणि जैविक खतामधले जे जीवाणू आहेत, बॅक्टेरिया आहेत, ते करतायत. ते तो कचरा खाऊन टाकतायत आणि त्याचं सुपीक अशा खतामध्ये किंवा मातीमध्ये रूपांतर करतायत. माझी खात्री आहे मुलांकडेही अशा पद्धतीची काही माहिती आहे, कारण या सगळ्या मुलांनी पर्यावरण दक्षता मंचाबरोबर पण काम केलंय, बरोबर? तुमच्यापैकी कुणाला काही सांगायला आवडेल अशी माहिती आपल्या इतर मित्रमैत्रिणींना द्यायला आवडेल? आम्ही गेल्या वर्षी शून्य कचरा मोहीम केलेली आमच्या टीचर्स बरोबर आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या बिल्डिंग्स मध्ये जाऊन लोकांना खत कसं करायचं ते सांगितलेलं आणि त्याला आम्हाला 3rd प्राइज मिळाले. अरे वा, अभिनंदन करूया त्यांच्या या छान अशा प्रयत्नाचं. आणि तुमच्याकडे काही माहिती सुद्धा आहे ना, आम्हाला सांगाल का? काय माहिती आहे तुमच्याकडे? ही आकृती आपण जसे बघताय की ही आकृती बायोगॅसची आहे. इथे एक खड्डा खणला जातो आणि इथे एक खड्डा खणला जातो, मध्ये एक टाकी बसवली जाते. ह्या खड्ड्यातनं आपण गाईचं शेण जास्त प्रमाणात बायोगॅससाठी लागतं, त्यामुळे गाईचं शेण, पालापाचोळा वगैरे इथून टाकतो आणि तो ह्या पाईपमधनं इथे जातो आणि इथे मायक्रो बॅक्टेरिया त्याच्यावर प्रक्रिया करतात व मिथेन गॅस ज्वलनासाठी उपयुक्त असतो, त्यामुळे तो तिथे तयार होतो आणि जसजसा तो मिथेन गॅस हलका असल्यामुळे तो वरती येतो व हे घुमट जे फुगत जातं आणि आपण ह्या वायुवाहिनीमधून तो घरात गॅसमध्ये पुरवू शकतो. आणि इथे जे शेवटी उरलेलं जे राळा असतो तो ह्या पाईपमधनं इथे येतो आणि त्याचा आपण गोवऱ्या किंवा शेणी बनवू शकतो आणि त्याचा उपयोग होतो. आणि आपण जे ज्वलनासाठी गावी लाकूड जाळलं जातं त्याला पर्याय देऊ शकतो आणि ह्याचा उपयोग करू शकतो. आणि सरकारने ह्याच्यासाठी सबसिडी पण दिली आहे. आपल्या या दोन्ही मैत्रिणींसाठी या टाळ्यात. खूप छान माहिती त्यांनी सांगितली आणि एक नवीन विषय की आतापर्यंत आपण शहरी भागातल्या कचऱ्याविषयी प्रामुख्याने बोलत होतो, पण ग्रामीण भागामध्ये आणि त्यातही आता राष्ट्रीय संत गाडगेबाबा पुरस्कारानंतर गावांमध्ये एक नवीन उत्साहाची लाट दिसतीये. प्रत्येकाला आपलं एक गाव स्वच्छ आहे आणि त्याची ती स्वच्छ प्रतिमा जपण्याची एक धडपड दिसते आहे. तर याविषयी काय सांगा? सगळ्यात मुख्य म्हणजे अशा सगळ्या अभियानांचं स्वागतच आहे, कारण की आपल्याला सगळ्यांना आपला परिसर स्वच्छ हवा असतो, बरोबर आहे की नाही? तर जेव्हा आपण आपल्या घरापुरता विचार न करता आता आपल्याला पूर्ण गावाचा जेव्हा विचार करायचा आहे, तेव्हा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, उदाहरणार्थ आपल्याला नागरी सुविधा लागतात, काही दळणवळणाच्या सुविधा आहेत, सगळ्याच सुविधा आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाची एक आहे ती म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट लावणारी एखादी व्यवस्था असावी. तर ही जी व्यवस्था आहे ती निर्माण करून त्याच्यानंतर ती पुढे चालवणं आणि त्याचं सातत्याने पाठपुरावा करणं,
ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी जे गाव करतं, स्वच्छता अभियान म्हणजे गाडगेबाबा अभियान आहे, त्याच्यामध्ये नुसतं एकदा खराटा घेतला आणि सगळं गाव झाडून काढलं, लख्ख केलं म्हणजे तुमचा गाव स्वच्छ होत नाही. बरोबर. तर त्याच्यामध्ये असलेले दुकानं आहेत, हॉटेल्स आहेत, ज्या काही बाकीच्या संस्था असतात, बँक्स आहेत, अशा प्रत्येक ठिकाणून जो काही कचरा निर्माण होतो त्या प्रत्येक कचऱ्याची विल्हेवाट लावणारी व्यवस्था तुमची स्वतःच्या गावाची असणं आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात गावातला प्रत्येक जण याविषयी जागरूक पाहिजे, प्रत्येक घटक त्यामध्ये सहभागी पाहिजे. आमच्या शाळेत आम्ही स्वच्छ भारत अभियान मोदीजींनी चालू केलं, त्याप्रमाणे पूर्ण शाळेतले जे काय कचरा म्हणजे कागदाचे तुकडे, रिफिली, त्या सगळ्या गोळा केलेल्या आणि संस्थेकडनं म्हणजे IAS संस्थेकडनं आम्हाला 4 मोठे डबे मिळालेत की ओला कचरा, कोरडा म्हणजे त्याचेसुद्धा की प्लास्टिक वगैरे वेगळा आणि धातूचा की मेटलच्या रिफिल्स असतात तो कचरा, असे वेगळे करून आम्ही टाकतो. या सगळ्याविषयी सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही कायदे आहेत असं माझ्या तर कुठे वाचनात आलेलं नाही आहे, पण ग्रामपंचायती, महानगरपालिका यांचे काही कायदे आहेत का ह्या बाबतीत? काय सांगू शकू आपण? मी आता डोंबिवलीहून आले, त्याच्यामुळे मी जरा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेविषयी बोलेल. आत्ता रिसेंटली ज्या काही म्हणजे कोर्ट वगैरे ज्या काही प्रोसिजर झाल्या त्याच्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था उभारा असं हायकोर्टाने त्यांना आदेशच दिलेला आहे. त्याच्या उलट मुंबई महानगरपालिकेला काही कोटींचा दंड ठोठावला गेला आहे. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये हा दंड न ठोठावता ह्याच्यासाठी तुम्ही काय कराल आणि ते करून दाखवा असा आदेश दिलेला आहे. आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जे काही सिस्टीम चालू आहे महानगरपालिकेची, त्याच्यामधले जे सॅनिटेशन इन्स्पेक्टर्स आहेत त्यांच्या थ्रू प्रत्येक प्रभागामधनं, प्रत्येक वॉर्डमधनं असलेल्या प्रत्येक सदनिकेच्या प्रत्येक घराला एक नोटीस लावलेली आहे की तुम्ही हे ओला आणि सुका कचरा सेपरेट करायलाच पाहिजे. जर का तुम्ही हे केलं नाही तर तुमचं पाण्याचं कनेक्शन कापण्यापासून ते कुठलीही दंडात्मक कारवाई महानगरपालिका तुमच्यावर करू शकेल. बरोबर. अशी दंडात्मक कारवाई तिथे सुरू झालेली आहे. म्हणजे आता हा गेल्या 1 महिन्याभरातला ही जी म्हणजे आता रिसेंट घडलेली घटना आहे. बरोबर. टिश्यू पेपर जसं कागद रिसायकलिंग करू शकतो किंवा त्याचं टाकाऊपासून टिकाऊ वस्तू करू शकतो, पण टिश्यू पेपरला तेलकट हात किंवा असे तो खरंच टाकाऊ होऊन जातो, तो कचऱ्यातच जातो. तो वापरणं खरंच योग्य आहे का? टिश्यू पेपरचा वापर जितका कमी केला जाईल तितकं चांगलं आहे. अनेक वेळेला हॉटेलमध्ये ठेवलेले असतात, आजकाल तर भेळपुरी, पाणीपुरी सगळीकडे हे मिळतात. इव्हन मला वाटतं विद्यार्थ्यांच्या बॅगेमध्ये सुद्धा असू शकतील. ट्रिपला वगैरे जाताना तर हमखासच असतात. खूप सोपा पर्याय असतो ना, त्याच्यामुळे तो पटकन वापरला जातो. पण आपला घरात येणारा जो वर्तमानपत्र आहे त्याचं जसं रिसायकलिंग होतं, ती रद्दी म्हणून आपण देतो, तसं टिश्यू पेपर दिला जात नाही. कारण ही म्हणाली तसं तो इतका तेलकट आणि असा झालेला असतो, मुळात तो पातळ असतो, त्यामुळे तो लगेच असा चोळामोळा होऊन जातो. पण ते तयार करण्यासाठी सुद्धा काही नैसर्गिक संसाधनं लाकडासारखी वापरली जातात. त्यामुळे आपण त्याचा वापर जितका टाळू, त्याच्याऐवजी रुमाल वापरू शकतो. आपल्याकडे सगळीकडे पाणी उपलब्ध असतं, खरं म्हणजे हात धुवू शकतो आपण, तर तो जेवढा टाळू तेवढं खरंच कळत आपण पर्यावरणाचं अनेकदा कसं नुकसान करतो. मगाशी मॅडमनी सांगितलं की सुक्या कचऱ्यात कुठल्या कुठल्या घटकांचा समावेश होतो, तर त्यांपैकी सगळ्याच घटकांचं रिसायकलिंग होतं. आणि त्या जर होत असेल तर रिसायकलिंग ही प्रोसेस फक्त स्पष्ट करायला सांगितलं. सुक्या कचऱ्यामधल्या सगळ्याच घटकांचं रिसायकलिंग नाही होत. उदाहरणार्थ पातळ कॅरी बॅग ज्या असतात त्याचं रिसायकलिंग होत नाही, आणि म्हणून आपण जे बघतो की कचरा वेचक महिला सुद्धा त्या उचलत नाहीत. कारण 1 किलो त्याचं वजन इतकं कमी असतं, 1 किलोमध्ये खूप ढिगभर येतात आणि त्याचं रिसायकलिंग होत नाही, त्यामुळे पैसे मिळत नाहीत. तसंच थर्माकोलचं रिसायकलिंग होत नाही, त्यामुळे प्रत्येकच घटकाचं रिसायकलिंग होतं असं नाही. त्यातल्या बऱ्याचशा घटकांचं होतं रिसायकलिंग. रिसायकलिंग याचा अर्थ त्या गोष्टीपासून परत तीच गोष्ट तयार करणं. म्हणजे कागदापासून परत कागद तयार करणं, धातूपासून परत धातू तयार करणं. धातूपासून धातू म्हणजे आता ॲल्युमिनियम किंवा एकत्र सगळे असतील तर त्या सगळ्यापासून ॲल्युमिनियम बनेल असं नाही, ॲल्युमिनियम पासून ॲल्युमिनियम तयार होईल, याला म्हणायचं रिसायकलिंग. आपल्याकडे हल्ली ई कचरा खूप वाढत आहे,
आणि त्यात असे अनेक घटक असतात जे अपायकारक असतात आपल्याला. तर मग त्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं? सगळ्यात महत्त्वाचं ई कचरा म्हणजे काय, तर आपल्याकडे ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात आणि ज्या आपल्याला एकदा वापर झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपण टाकून देतो, तो झाला ई कचरा. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे झालंय काय, घरामध्ये 4 जण जरी असतील ना तरी निदान 5 फोन असतात आपल्याकडे, मोबाईल फोन असतात, बरोबर आहे ना. 5 हँडसेट असतात आपल्याकडे. तेवढ्या त्या 5चा चार्जर झाला, त्यांचे इयरफोन्स झाले, बरोबर आहे. म्हणजे आपणच किती तो वाढवतोय ते बघा तुम्ही. प्लस आपला घरचा लँडलाईन असतो तो वेगळाच. अगणित आहे हा प्रकार सगळा. आता ह्याच्यामध्ये होतं काय, जेव्हा नवीन नवीन मॉडेल्स येतात बाजारामध्ये तेव्हा आपल्याला ते हवे असतात. त्याच्यामुळे आपला आधीचा फोन कसा वाईट आणि नवीन जो आलेला आहे त्याचे ऍप्लिकेशन किती चांगले, तो अधिक स्मार्ट स्मार्टफोन्स. तसं आपण पण स्मार्ट बनायला जातो, बरोबर आहे की नाही. आपण स्मार्ट आहोतच, आपण अजून स्मार्ट बनतो त्याच्यामुळे. तर ह्याच्यामुळे होतं काय, आपल्याकडच्या ह्या वस्तूंची संख्या अजून वाढते. जशी संख्या वाढते तसा आधीचा फोन आपण बाद करतो, आपण तो वापरत नाही. काही दिवस तो ठेवतो, नाही राहू दे, लागेल म्हणून आपण ठेवतो. काही दिवसांनी तो लागत नाही म्हटल्यानंतर घरातनं ओरडा बसला की तो आपण डस्टबिनमध्ये टाकून देतो. आता तो डस्टबिनमध्ये आल्यानंतर त्याचा खरा प्रवास सुरू होतो, कारण की तुम्ही तो तुमच्या कॉमन डस्टबिनमध्ये टाकलेला आहे. बरोबर आहे की नाही. त्याला काय माहिती मी सुक्या कचऱ्यात जायला पाहिजे, मी ओल्यामध्ये आलो आहे. आता पुढे काय करायचं. आता त्याचे जे सगळे पार्ट्स असतात, वरनं प्लास्टिकची बॉडी असते, फायबरची बॉडी असते, आतमधनं मेटलचे पार्ट्स असतात काही, हे सगळं जेव्हा एकत्र येतं तेव्हा त्याचं पुढे रिसायकलिंग जे व्हायला पाहिजे ते होतच नाही. आता हे जे पार्ट्स आहेत, फायबर आहे, प्लास्टिक आहे, त्याचं वरचं आवरण आहे, त्याच्यानंतर मेटल्सचे जे पार्ट्स आहेत, ह्या सगळ्याचं रिसायकलिंग होऊ शकतं. फक्त तुम्ही जर का ते सेपरेट केलं आणि ई कचरा म्हणजे ई वेस्ट रिसायकल करणाऱ्या काही कंपनीज आहेत आपल्याकडे, अशांपर्यंत पोहोचवलं. अशांपर्यंत पोहोचवण्याची पण काही वेळेस गरज पडत नाही, कारण की आमच्या ह्याच्यामध्ये संपर्कामध्ये अशा काही कंपन्या आहेत की ज्या तुमच्यापर्यंत येऊन कचरा घेऊन जातात. बरोबर. म्हणजे अशा प्रकारचे ड्राईव्ह आपण शाळांमधनं कॉलेजेसमधनं जर का आपण केलं तर हा जो कचरा आहे हा प्रॉपरली डिस्पोज होईल, त्याचं रिसायकलिंग होईल आणि पुन्हा निर्माण करताना तेच पार्ट वापरले जातील जे रिसायकल करून आलेले आहेत. बरोबर. कारण अनेकदा असं होतं, घरातून आपण भंगारवाल्याला बोलवतो पण तो याचा मला उपयोग नाही असं म्हणून अनेक वस्तू आपल्याकडून घेत नाही आणि मग ते आपल्या कॉमन डस्टबिन मध्ये जातात. तर अशा वेळेस थोडंसं आपण सजगता दाखवून अशा पद्धतीच्या एजन्सीजना भेटू शकतो. कारखान्यातील कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते? कारखान्यातला कचरा हा मला वाटतं अगदी वेगळा भाग आहे. म्हणजे उद्योगधंद्यात निर्माण होणारा कचरा, त्यात वेगवेगळ्या प्रकारची रसायनं तयार होतात आणि ह्या सगळ्यांना MPCB म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ह्याचे कायदे असतात आणि त्यानुसारच त्याची विल्हेवाट लावायला लागते. मला वाटलं अशी करावी म्हणून असं होत नाही. त्याचे नियम आहेत, त्याचं काटेकोर पालन केलं जातं आणि त्यानुसारच त्याची विल्हेवाट लावली जाते. बरोबर. म्हणजे प्रामुख्याने आज आपण जी चर्चा करतो आहोत ती आपण जो घरातून निर्माण करणारा कचरा आहोत किंवा आपल्या आसपासच्या परिसरातल्या ज्या संस्थांमधून निर्माण होणारा कचरा आहे, शाळा असेल, कॉलेजेस असतील. आपण सगळ्या कचऱ्याविषयी बोललो, पण हॉस्पिटलमध्ये जो कचरा निर्माण होतो तो टोटली वेगळा असतो. त्यामध्ये सिरिंज, इंजेक्शन्स असतात. तर त्याचं व्यवस्थापन करण्याविषयी काही कायदे आहेत का? त्याच्याबद्दल खूप कायदे आहेत आणि तो कचरा कुठल्याही प्रकारच्या आपल्या घंटागाडीत किंवा अशा तऱ्हेचा देता येत नाही. म्हणजे अगदी साधी होमिओपॅथ डिस्पेन्सरी जरी असेल तरी तिथला एखादा कापसाचा बोळा सुद्धा आपण आपल्या रोजच्या कचऱ्यामध्ये टाकू शकत नाहीत, असे त्याच्याबद्दलचे अत्यंत कडक निर्बंध आहेत. कारण इन्फेक्शियस असतो तो कचरा, त्याच्यामुळे इन्फेक्शन पसरण्याची खूप भीती असते. त्याला बायोमेडिकल वेस्ट असं म्हटलं जातं आणि ह्याचं वर्गीकरण अत्यंत वेगळ्या प्रकारेच केलेलं असतं. हा कचरा पूर्णपणे स्वतंत्र गोळा केला जातो. गोळा करताना सुद्धा हॉस्पिटल्समध्ये किंवा डिस्पेन्सरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कलर कोड असलेल्या पिशव्या दिल्या जातात आणि कुठल्या रंगाच्या पिशवीत कुठला कचरा ठेवायचा याचेही काही नियम आहेत. त्याचं ट्रेनिंग दिलं जातं. आपल्या ज्या घंटागाड्या असतात त्याच्यामध्ये हा कचरा टाकायला परवानगी नसते. वेगळ्या प्रकारच्या गाड्या पाठवल्या जातात आणि त्याचं स्वतंत्र विल्हेवाट लावली जाते आणि त्याच्यासाठी वेगवेगळे नियम आहेत. त्या नियमांप्रमाणे ती विल्हेवाट लावली करावी लागते. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावता येईल ते सांगितलं, पण याच्यामध्ये हॉटेल वेस्ट हा पण एक महत्त्वाचा भाग समाविष्ट होतो.
तर ते आपण रिसायकल नाही करू शकत. मग त्याची आपल्याला कशी विल्हेवाट लावता येईल? खूप चांगला प्रश्न विचारला, हो. राहून गेला होता हा मुद्दा. कारण जसजशी शहरं वाढतात, हॉटेल्सची संख्या वाढते, इव्हन ह्याच्यामध्ये लग्न कार्यालय असतात जिथे खरकट अन्न मोठ्या प्रमाणावरती येतं. बरोबर. जरी तो ओला कचरा असला ना तरी सुद्धा खरकट अन्नाची विल्हेवाट लावणं हा एक स्वतंत्र भाग आहे आणि बायोगॅस हा त्याच्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. कारण खरकट्या अन्नापासून बायोगॅस हा उत्तम प्रकारे तयार होतो आणि त्याचं इंधन म्हणून आपल्याला वापरता येतो. त्याच्यापासून वीज निर्मिती सुद्धा करता येते. त्यामुळे त्याचा बायोगॅस तयार करणं, तो स्वतंत्र गोळा अशा करणं, पद्धतीचे म्हणजे बायोगॅस म्हटलं की तो ग्रामीण भागातच असेल अशी एक सर्वसामान्य समजूत दिसते. तर शहरात अशा पद्धतीचे प्रयोग होतात का? होऊ शकतात. खरं म्हणजे व्हायला काहीच हरकत नाही. बायोगॅस किंवा कुठलंही पर्यायी इंधन म्हटलं ना की नेहमी गावांकडे बघितलं जातं. कारण जागा हा मला वाटतं एक पुन्हा असं वाटतं की त्यासाठी जागा उपलब्ध होईल का? दुसरी गोष्ट म्हणजे बायोगॅस म्हणजे शेण वापरायचं, हे डोक्यामध्ये बसलेलं समीकरण आहे आपल्या. म्हणजे आणि शेण कुठे उपलब्ध आहे? गावांमध्ये उपलब्ध आहे. पण म्हणून गावांमध्येच हे झालं पाहिजे का नाही? आता आमच्याकडे पर्यावरण दक्षता मंचाचं आमचं जे युनिट आहे कळव्याचं, तिथे आमच्याकडे बायोगॅस प्रकल्प आहे. तो प्रकल्प शेणावर चालतो का? नाही चालत. तो प्रकल्प अशाच जे काही अन्नधान्य हे उरलेलं असतं, खरकट जे म्हणतो आपण ते, प्लस गिरण्यांमध्ये जे खाली पडलेलं पीठ असतं, तुम्ही जर का पिठाच्या गिरण्यांमध्ये गेला असेल तर खाली बऱ्याचपैकी म्हणजे बऱ्या प्रमाणामध्ये पीठ पडलेलं असतं, ते पीठ सुद्धा त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो. म्हणजे जर खरं तर ही जी मोठमोठी रेस्टॉरंट्स आहेत त्यामधूनच जर बायोगॅस सारखे प्रकल्प असतील तर निश्चितपणे तिथे 2 पैसे जास्त देऊन खायला पण आपल्याला आवडेल की नाही? कारण निश्चितपणे त्याचा जर पर्यावरणाला फायदा होणार आहे तर उद्या आपल्याला फायदा होणार आहे. आता कचरा टाकू कुठे हा प्रश्नच आपल्याला पडणार नाही, कारण मुळात कचऱ्याचं विभाजन कसं करायचं आहे आणि त्याची पुढची विल्हेवाट कशी होणार आहे याविषयी आज आपण खूप माहिती जमा केली आहे. मला वाटतं यानंतर आता कृतीची वेळ आलेली आहे आणि जेव्हा तुम्ही कृती कराल तेव्हा आमच्यापर्यंत तुमची ही कृती आणि तिचं स्वागत कसं झालं हे नक्की कळवा. यूट्यूबवरती सुद्धा हा भाग आपण पुन्हा पाहू शकता आणि या पद्धतीचे आमचे अन्य भागही नक्की पहा आणि त्याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रियाही जरूर कळवा. आज सहभागी झालेल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. भेटूया यंग तरंगच्या पुढील भागामध्ये. तोवर धन्यवाद. नमस्कार.